एकदा एक मूवी बघितला, एकदा एक पिक्चर बघितला. तो पिक्चर होता 3 तासाचा पिक्चर होता. पिक्चरमधून बाहेर आल्यावरती, घरी आल्यावरती मित्र म्हणाला मला की पिक्चर कसा होता. तर मी तो 3 तासाचा पिक्चर त्या मित्राला एक 15 ते 20 मिनिटामध्ये पूर्णपणे समजावून सांगितला आणि त्याला तो समजला सुद्धा. त्यामुळं हा जो 3 तासाचा भाग आहे, तर तुम्ही ॲक्च्युअलमध्ये जशाच तसा तुमच्या मित्राला सांगितला का? नाही. किंवा मी माझ्या मित्राला कंटिन्युअसली तो जसाच तसा पिक्चर सांगितला का? नाही. कारण हा 3 तास म्हणजे 180 मिनिटाचा पिक्चर मी त्याला 15 ते 20 मिनिटामध्ये समजावून सांगितला. हेच होतं ह्या पिक्चरची 180 मिनिटाची काय होती ही समरी. मग परीक्षेला आपल्याला समरी रायटिंग असाच एक प्रश्न आहे, तर तो म्हणजे क्वेश्चन नंबर 4 बी नॉन टेक्स्च्युअल पॅसेज येतो. त्या नॉन टेक्स्च्युअल पॅसेजवरती 5 मार्काची तुम्हाला समरी लिहायची असते. मग ती समरी कशी लिहायची, समरी लिहिताना टिप्स कोणत्या कोणत्या आहेत, तर त्या सगळ्या शेअर केलेल्या त्या व्हिडिओमध्ये. व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. शेवटी एक एक्झाम्पल घेतलेलं आहे जे बोर्ड परीक्षेला आलेलं आहे, तर ते तुम्ही काळजीपूर्वक बघा कशा पद्धतीची समरी लिहायची असते आणि कुठं कुठं आपण चुका करतो त्या चुका आपल्याला टाळायच्या आहेत. तर प्रश्न असा असतो, रीड द गिवन पॅसेज अँड राईट समरी ऑन इट इन युअर ओन वर्ड्स अँड गिव्ह सुटेबल टायटल फॉर इट. तुम्हाला टायटल सुद्धा समरीला द्यायचं आहे, विसरायचं नाही. मग आता समरी ही कशावरती असते, तर तुम्हाला नॉन टेक्स्च्युअल पॅसेजवरती असते की जो तुम्ही आतापर्यंत कधीच बघितलेला नसतो. तुम्हाला तो पॅसेज तुमच्यासाठी नवीन असतो. मग समरी म्हणजे काय किंवा समरी का लिहायची, तर हे तुम्हाला माहिती आहे. समरी म्हणजे एक शॉर्ट क्लिअर फॉर्मॅट असतो जो ओरिजिनल पॅसेजचा असतो. त्याच्यामध्ये मेन पॉईंट आलेले असतात. एक्झाम्पल्स आपण डिटेल लिहित नाही. ठीक आहे. मग समरी का लिहितो? समरी लिहिण्यासाठी आपल्याला जे सांगायचं आहे ते समोरच्याला लवकरात लवकर कमीच वेळामध्ये समजावं म्हणून आपण समरी लिहितो. मग समरी लिहित असताना कोणत्या कोणत्या गोष्टी आहेत की ज्या तुम्हाला लिहित असताना काळजी घ्यायची आहे. त्यात सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे, रीड द पॅसेज केअरफुली. तुम्हाला दिलेला जो पॅरेग्राफ आहे, पॅसेज आहे, तो काळजीपूर्वक वाचायचा आहे आणि समजून घ्यायचा. अंडरस्टँड व्हॉट द मॅसेज इज अबाउट मेनली. म्हणजे तो मॅसेज त्या पॅसेजमधून काय संदेश देण्याचा प्रयत्न केलेला आहे तो काळजीपूर्वक समजून घ्यायचा आहे. त्यानंतर पिक आउट मेन पॉईंट्स. मेन पॉईंट्स तुम्हाला निवडायचे आहेत आणि हायलाईट करायचे आहेत. इम्पॉर्टंट पॉईंट जे आहेत, जसं मी आता हायलाईट करतो इथं, तसंच मेन पॅरेग्राफमध्ये तुम्हाला ते हायलाईट करायचे आहेत. रिमूव्ह अननेसेसरी डिटेल. अननेसेसरी डिटेल जी आहे, जी गरजेची नाही, ती तुम्हाला त्या पॅसेजमधून डिलीट करायची आहे, काढून टाकायचे आहे. उदाहरणार्थ एक्झाम्पल्स ते दिलेले आहेत ते काढून टाकायचे आहेत. एक्स्ट्रा इन्फॉर्मेशन दिलेली असेल, डायलॉग असतील कोणते, तर ते सुद्धा तुम्हाला त्या पॅसेजमधून काढून टाकायचं आहे. त्यानंतर राईट इन युअर ओन वर्ड्स. तुमच्या शब्दामध्ये लिहायचं आहे. एखादं वाक्य आहे ते तुम्ही तुमच्या शब्दामध्ये सुद्धा लिहू शकता. राईट ओनली इन सिंगल पॅरेग्राफ. आता समरी लिहिताय तुम्ही, समरी लिहिताय, तुमची समरी, तुमचा ओरिजिनल पॅसेज आहे 3 पॅरेग्राफमध्ये. त्या 3 पॅरेग्राफची तुम्हाला एकच समरी करायची, एकच पॅरेग्राफ करायचा आहे. तुम्ही जर पॅरेग्राफ चेंज केला तर तुमचे मार्क कट होतात. त्याच्यामुळे एकाच पॅरेग्राफमध्ये समरी आली पाहिजे. समरी शुड बी स्मॉलर दॅन ओरिजिनल पॅसेज. मग आता हे काय भानगड आहे, तर तुमचा ओरिजिनल पॅसेज आहे 20 लाईनचा, 15 लाईनचा. समजा तुमचा ओरिजिनल पॅसेज आहे 15 लाईनचा आणि तुम्ही तुमची समरी लिहिली आहे 20 लाईनची. ही समरी नाही म्हणत, याला दुसरं पुस्तक लिहिणं म्हणतात तुमचं. ठीक आहे. त्याच्यामुळे हे असं नाही करायचं. 15 लाईनची समरी दिली तर तुमचा पॅसेज 7 ते 8 लाईनमध्येच झाला पाहिजे. जास्तीत जास्त सांगतोय, जास्तीत जास्त. त्याच्यानंतर डोंट कॉपी ओरिजिनल सेंटेन्स. जे दिलेले सेंटेन्स आहेत जशाच तसे कॉपी करायचे नाहीत आणि एखादं सेंटेन्स आहे ते परत परत लिहायचं नाही. डोंट राईट अगेन अँड अगेन. पुट द अप्रोप्रिएट टायटल फॉर इट. आणि तुम्हाला तुमच्या समरीला काय करायचं आहे, टायटल द्यायचं आहे, हे विसरायचं नाही. मार्क आहेत प्रत्येक स्टेजला. मग आता मार्क कसे आहेत, तर तुम्ही टायटल दिलं तुमच्या समरीला, त्याला आहे 1.5 मार्क. थीम लिहिली तुम्ही, मेन आयडिया तुमची, 2 मार्क आहे. आणि युजिंग करेक्ट लँग्वेज, त्याला सुद्धा 2 मार्क आहेत. आता हे सगळं सोपं का आहे माहिती आहे का, तर नॉन टेक्स्च्युअल पॅसेज जो आहे ना, तर तुम्ही 2 वेळेस वाचत असता. कसं, तर क्वेश्चन आन्सर लिहिता त्यावेळेस तुम्ही पॅसेज वाचता, ते वाचत असतानाच तुम्ही काय करायचं आहे, अंडरलाईन करत जायचं मेन पॉईंट. ज्यावेळेस तुम्ही मेन पॉईंट क्वेश्चन आन्सर लिहिताना अंडरलाईन करता, त्यावेळेस मग समरी लिहिताय तुम्ही नंतर, तर त्यावेळेस अजून एकदा तुम्ही तो पॅसेज गो थ्रू करता. तुम्हाला जास्त आयडिया येते की पॅसेजमध्ये महत्त्वाचं काय आणि महत्त्वाचं काय नाही, तुम्हाला काय लिहायचं आणि काय लिहायचं नाही, त्यावेळेस तुम्हाला लक्षात येतं. मग आपण या ठिकाणी एक एक्झाम्पल घेतलेलं आहे जे बोर्ड परीक्षेला आलेलं आहे. काय आहे क्वेश्चन बघा. क्वेश्चन नंबर 4 बी, रीड द गिवन पॅसेज अँड राईट समरी ऑन इट इन युअर ओन वर्ड्स अँड गिव्ह सुटेबल टायटल फॉर इट. मी तुम्हाला पॅसेज वाचून दाखवतो, काळजीपूर्वक लक्ष द्या की तुम्हाला समरी लिहावी कशी लागते. बघा. अकॉर्डिंग टू सम एक्सपर्ट्स, अ स्टॅगरिंग 93% ऑफ आवर डेली कम्युनिकेशन इज नॉन वर्बल. फेशियल एक्सप्रेशन आर इझी टू डिसिप्लर. One can readily detect happiness, sadness, anger. Physician can tell a patient is doing well or not by looking at his or her face. Eye contact is another type of नॉन-व्हर्बल कम्युनिकेशन. आता तुम्हाला इथपर्यंत आयडिया आलीच असेल की पॅसेज हे कशाच्या रिलेटेड आहे, म्हणजे नॉन-व्हर्बल कम्युनिकेशनच्या. ठीक आहे. विच कॅन टेल अ लॉट अबाउट द अदर पर्सन. द आईज कन्वे अ रेंज ऑफ इमोशन, हॅपीनेस, सॅडनेस, बोर्डम, सरप्राईज, कॉन्फिडन्स, इव्हन इमोशनल इंटरेस्ट. स्टार्टिंग at someone's forehead may intimidate the recipient. Starting at the mouth is sometimes
interpreted as a sign of emotional interest. In fact, starting into someone's eyes is a sign of laying, and so is looking away in certain cultures. Lack of eye contact is taken a sign of respect. ठीक आहे, पुढचा आहे त्याच्यात दुसरा पॅरेग्राफ क्वेश्चन मधला की इफ बॉडी लँग्वेज इज टू बी डिफाइंड इट इज कॉम्बिनेशन ऑफ फेशियल एक्सप्रेशन, gesture, eye contact, body movement and posture and voice. Frequent blinking is a sign of person feeling distressed or uncomfortable. It is pupils are dilated. It often indicates interest, even emotional interest. The lips also reflect our body language, and lip beating indicates worry and or anxiety. Tightening of the lips may be indication of disapproval. Slightly turn up lips and indicate happiness, and slightly turn down lips इंडिकेट सॅडनेस. हा पॅसेज होता, तुम्हाला वाचतानाच तुमच्या लक्षात आला असेल की हा पॅसेज होता कम्युनिकेशनच्या रिलेटेड. मग आता कम्युनिकेशन जे आहे ना, तर ते कोणत्या टाईपचं कम्युनिकेशन या ठिकाणी एम्फसाइज केलं किंवा महत्त्व दिले कोणत्या कम्युनिकेशनला, तर नॉन व्हर्बल कम्युनिकेशन जे आहे, तर त्या नॉन व्हर्बल कम्युनिकेशनला इथं महत्त्व दिलेलं आहे. मग तुमचं टायटल काय असणार आहे? तुमचं टायटल असणार आहे तुमचं इम्पॉर्टन्स ऑफ नॉन व्हर्बल कम्युनिकेशन. बघा या ठिकाणी दिलेलं आहे टायटल इम्पॉर्टन्स ऑफ नॉन व्हर्बल कम्युनिकेशन. मग दोन मोठे पॅरेग्राफ होते, त्याच्यातले आपण शॉर्ट केलेले आहेत. आता ते शॉर्ट पॅरेग्राफ तुम्हाला वाचून दाखवतो, म्हणजे तुम्हाला आयडिया येईल की समरी कशा पद्धतीची असते. ठीक आहे. नॉन व्हर्बल कम्युनिकेशन प्लेज अ विटल रोल इन अवर डेली इंटरॅक्शन अँड nearly 93% experts believe on that. Even doctors can judge a patient's condition by observing the face. Eye contact is another important form of non-verbal communication, as I express emotion where lack of eye contact can also show respect. Body language is a combination of facial expressions, gestures, eye contact, posture, body movements and voice. Certain signs reveal emotion clearly. Thus, non-verbal communication helps us understand feeling and emotion without spoken word. असा हा त्याच्यावर त्या ओरिजिनल पॅसेजची ही समरी होती. तुम्हाला काळजीपूर्वक हे लिहायचं, सोपं आहे एकदम, आणि याच्यामध्ये 5 पैकी 5 मार्क पडत असतात. तुम्ही टायटल नीट दिले, तुमची समरी तुम्ही व्यवस्थित लिहिली, तर तुम्हाला 5 पैकी 5 मार्क इथे पडण्यापासून तुम्हाला कोणच रोखू शकत नाही. ठीक आहे. त्यामुळं अभ्यास चांगला करा, प्रॅक्टिस वारंवार काय करा, चांगली जास्तीत जास्त प्रॅक्टिस करा, म्हणजे तुम्हाला ह्या गोष्टीची, ह्या क्वेश्चनची, ह्या प्रश्नांची सवय होईल. ठीक आहे. तोपर्यंत व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, नालंदा कोचिंग क्लासेसला सबस्क्राईब करा आणि मित्रांपर्यंत सुद्धा शेअर करा, ज्यांना की ह्या व्हिडिओचा फायदा होईल. ठीक आहे. भेटूया पुन्हा एकदा अशाच इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद. टेक केअर.